आजची शेवटी जो दिवस पाहिजे तो दिवस निघाला ना बाबा। ज्याची महिमा आहे त्या महिमेचा काय निकाल लागते त्याच्यानं सारायचं एक लक्ष लागलाय। 288 विधानसभा जागेसाठी महाराष्ट्रात निवडणूक झाली, आज लागला निकाल। सकूनचा टाइम येतात। जवळपास 126 जागावर महायुती सध्या जे आहे हे जे बॅलेट पेपर येतात की तिकून ते पोस्टलचे नोकरीवाले लोक ज्या पद्धतीनं मतदान करतात त्याच्यात महायुती सध्या आघाडीवर दिसत आहे। अचलपूर मतदारसंघात प्रामुख्याने 3 प्रमुख चेहरे आहेत। काँग्रेसचे बबलू देशमुख, प्रहारचे बच्चू कडू, याशिवाय भारतीय जनता पार्टीचे प्रवीण तायडे याच्यात लढत होत आहे। अजूनही बॅलेट पेपरचं काउंटिंग सध्या यायचं बाकी आहे, पण त्याच्यात मला अंदरून ज्या पद्धतीनं सुप्त माहिती भेटली आहे की त्याच्यात सध्या बच्चू कडू जे आहेत ते आघाडीवर चालले आहेत। म्हणजे अचलपूरमध्ये बच्चू कडू याच्या नावाची सध्या ज्या पद्धती चर्चा होती आणि प्रशासनावतीने तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर कोणीच नाही ना बाबा, फक्त जे प्रशासकीय कर्मचारी आहेत ते प्रशासकीय कर्मचारीच फक्त या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत। आणि आता हे अंदरून ज्या पद्धतीने जसा निकाल येईल तसा तुम्हाला मायाला भेटीलच, पण तत्पूर्वी हे सारा जे आहे टोटल बंद आहे। पण तिकडच्या बाजून पाहत असाल तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत हे अति उत्साहात त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत। निवडणुकीचा निकाल काय लागते ऐकायसाठी सकून पासून ना पाहणार जो पार्टीचे लोक या ठिकाणी एलाजी चौकात झाल्या जमा, सारे कामधंदे गिमधंदे सोड, कारण प्रत्येकाला उत्सुकता आहे की आपला नेता कसा निवडून येते। बॅलेट पेपरची पहिली जी आहे सध्या जे चेकिंग चालू आहे याच्यात कोण आघाडीवर काय म्हणते भाऊ, कोणी निवडून तुम्हाला असं वाटतं यावेळेस? काय म्हणणं तुमचं? काय म्हणणं काय म्हणते मावसा तुमचं भाऊ? बबलू देशमुख येते। अरे बापरे, कोण म्हणजे तुम्हाला तसं कॉन्फिडन्स आहे काय महाविकास आघाडी जी आहे तेच निवडून येणार आहे यायचं असं म्हणणं आहे? महाविकास आघाडी जी आहे इकडे आमच्या आवारे पाटील भेटले। आवारे पाटील कोणी म्हणते बबलू भाऊ, कोणी म्हणते बच्चू भाऊ, तुमचं सांगा काय मत आहे? प्रवीण तायडे। नाही ना, मी काय उभं राहिलो? प्रवीण तायडे ते प्रवीण यशवंतराव तायडे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे प्रवीण तायडे यावेळेस निवडून येतात असं याचं म्हणणं आहे। हा पाहणार राजो सारा आता हा जेमतेम सकूनचा टाइम आहे। या सकूनच्या टाइमातच या ठिकाणी जर तुम्ही म्हणत असाल तर साऱ्या लोक आहेत ना हे जमा झाला, निकाल काही लागो पण पहिल्या ज्या सध्या बॅलेटचे आहेत ना हे चेकिंग चालू आहे। आणि मला ज्या पद्धतीने थोडीशी जी माहिती भेटली की बॅलेट मध्येही सध्या बच्चू भाऊचं नाव सध्या पुढे चालू आहे, पण त्याची अधिकृत कोणत्याच प्रकारची घोषणा आली नाही आहे। बॅलेटची जे समजा मतं चाचणीची चालू आहे तर काय म्हणणार दादा यंग जनरेशन काय कोण वाटतं तुम्हाला? भाऊ बच्चू भाऊ येतील निवडून। भाऊ कोण येते? बच्चू भाऊ कोण येते? बच्चू भाऊ यायचं असं म्हणणं आता झालं ना मतदान, काय बोलायचं एकदम महिमय काढा। बच्चू भाऊ कमी 20 ते 25 हजाराच्या लीडनं, कमीत कमी 25 ते 30 हजाराच्या लीडनं बबलू भाऊ देशमुख, बबलू भाऊ या ठिकाणी बच्चू भाऊ बबलू भाऊचे मोठ्या प्रमाणात जे आहेत समर्थक आहेत। हे सारे जे लोक आहेत या ठिकाणी एकत्र जमा झाले आहेत आणि प्रत्येकाला सध्या उत्साह आहे। ज्या पद्धतीने सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दरम्यान चालू आहे तर माझ्यासोबत सर काय म्हणते यावेळेस कॉन्फिडन्स अचलपुरातून कोण होणार आहे आमदार? आमच्या प्रवीण भाऊ शिवाय कोण आहे? प्रवीण भाऊ शिवाय कोण आहे? ते तर म्हणून राजे बच्चू भाऊ, कोणी म्हणाल बबलू भाऊ? हवा आहे ते, हवा आहे ते। तुमचं काय म्हणणं भाऊ? पंजाब बबलू भाऊ देशमुख। बबलू भाऊ देशमुख म्हणजे यावेळेस जे लढत आहे तुमचं काय? फक्त बबलू भाऊ झोपले, फक्त बबलू भाऊ। बरं याचं असं म्हणणं सारे झोपले आणि आता हे खरी लढाई जी आहे आता जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटात या साऱ्या गोष्टी निकाल चालू होतील। पण तत्पूर्वी जे कार्यात ना नेतेसाठी पाहणराजे सकून थंडीचा टाइम असून एवढे जण आले, काय सांगा लोकांची मजागिरी विधानसभा निकालाची। हे उत्सुकता लयच वेगळी असते ना। आणि पहा अजूनही गर्दी कशी ताकदनं वळणाली राजे, चाय पेले का नाही काय माहित बाबा। पण या ठिकाणी सारे हे जे लोक आहेत हे एकत्र आमचे ओंबो घोड्यात ओंबो काय म्हणते कोण येणार आहे यावेळेस? यावेळेस बबलू देशमुख अचलपूर मतदारसंघातून बिलकुल येणार आहेत। आणि गेल्या 20 वर्षापासून ज्या पद्धतीने अचलपूर मतदारसंघ मागे आला, कुठल्याही मोठ्या प्रकारचा तसा प्रोजेक्ट आला नाही, बेरोजगारी वाढलेली आहे आणि कास्तकारांच्या शेतमालाला भाव नाही आहे, यांना सर्व शेतकरी शेतमजूर वर्ग सर्वचा सर्व दुखावलेला आहे। म्हणून यावेळेस बबलू भाऊ देशमुख यायचं असं आहे, बबलू भाऊ यावेळेस येणार आहेत। आणि आता थोड्याच वेळात आपण मी 9:15 वाजतापासून गावरान 90च्या याच्यावर लाईव्ह तुमचं काय म्हणणं सांगा ना भाऊ? मा काय हमारा मेरा है नंदू कुमार मासूलकर, वैसा गुड्डू नाम से पहचानते। हमारी जैसे मेरी खुद की सोच बता रहा, गढ़रेल साहब की उम्मीद दिख रही है। अरे बापरे, चला खूप खूप शुभेच्छा या साऱ्या लोकांच्या या ठिकाणी तुम्हाला जे आहेत त्या प्रतिक्रिया ऐकवल्या। आणि 9:15 वाजतापासून गावरान 90 तुमच्यावर अचलपूर विधानसभा पत्रावर लाईव्ह होणार आहे, त्याच्यानं सबस्क्राईब करून ठेवा। आणि आपली खरी मजा आता गावरान 90 वर लाईव्ह पाहायला भेटणार आहे तुम्हाला।